नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ सर्वांना। बघा, 16 मे वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे दरशामोशा। सोबतच या दिवशी शनी जयंती देखील आलेली आहे आणि योगायोगाने बघा शनिवार सुद्धा आहे। तर या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये खास करून काही शनी महाराजांची सेवा करायची आहे। अमावस्या असल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन व्हावं आणि तिने आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात निवास करावा। कारण की माता लक्ष्मी ही चंचल आहे, ती एका ठिकाणी कधीही स्थिर वास्तव्य करत नाही। म्हणजे आपल्या घरामध्ये आलेली लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहावी म्हणून आपल्याला खास करून या अमावस्येच्या दिवशी काही सेवा करायची आहे, काही उपाय करायचे आहे आणि शनी महाराजांचा आपल्याला अखंड कृपा आशीर्वाद मिळावा यासाठी आपल्याला काही सेवा देखील करायची आहे। त्याचबरोबर आपल्याला एका ठिकाणी जाऊन आपल्याला एका झाडाला स्पर्श करायचा आहे। त्या ठिकाणी आपल्याला चौमुखी दिवा लावायचा आहे। काही वस्तू ज्या आहेत तर त्या देखील त्या झाडाला अर्पण करायच्या आहे। आता हे झाड कोणतं असणार आहे, हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, नेमका कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, अशी संपूर्ण माहिती असलेला व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे। ज्यांनी कुणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा। आता हा व्हिडिओ कसा बघायचा आहे, खाली तुम्हाला जो त्रिकोण दिसतोय ना त्या त्रिकोणवरती क्लिक करा, म्हणजे योग्य त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मिळणार आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला कृपा करून एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील। तर व्हिडिओ नक्की बघा, व्हिडिओला लाईक करा। तर अशा पद्धतीने सविस्तर माहिती त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली आहे। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।